झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सूर्या, मला माहित होतं आईंना बघून तुला खूप आनंद होईल हे मला माहिती होतं। आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सूर्या स्वतः तुमच्या हाताला धरून तुम्हाला घरात घेऊन जाईल। दादा, अरे काय झालं? असं दारातच का स्टँडलायस? आशा, मारू कसामी अन मारू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना आई हीच आग ऐकण्यासाठी माझं कान हातोरलं होतं लेकरा। एवढा मोठा झालास माझ्या सूर्या। या तुझ्या गालावर फिरण्याची लई वाट बघत होती बघ। वाटलं होतं कधी भेटेन मी तुला, कधी माझ्या मिठीत घेईन, असं झालं होतं लेकरा। पण आज तू मला आई हाक मारलीस। माझं सगळं दुःख, सगळा वनवास संपला। आता मला मरण जरी आलं ना, तरी देवी आईकडे माझी काय बी तक्रार नाही। पण आता माझ्या लेकींकडनं मला आय हाक ऐकायची। थालू, बाळा, मी तुझी आई आठवते ना? विसरलीस नाही ना बाळा मला? किती मोठी झालीस। एवढीशी अशी बारकी असताना 2 येण्या घालायची मी तुझ्या। मला काहीतरी खायला दे, मगच येण्या घालायला देईन, असं हट्ट करायचे। माझी एवढीशी थांब आता परक्याच्या घरी गेली। मला तुझ्या लग्नात नाही मिरवता आलं, मला माफ कर। पण लय गोड दिसत होतीस लग्नात। सारखं तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं, तुला माझी नजर लागू नये म्हणून मीच तुला काजराचं तीट लावलं होतं। आई, आई म्हणलीस? काजळाचा तीट तू लावला होतास? म्हणजे तू माझ्या लग्नात आली होतीस? पण माझ्यासारखी अभागन मीच।
माझ्या पोटच्या लेकराच्या लग्नात मला लपून बसावं लागलं. तुम्ही सगळी लेकरं माझ्या डोळ्यासमोर होता, पण मला एकाला पण मिठी मारता नाही आलं. तुला आशीर्वाद पण देता नाही आला लेकरा. मला माफ कर लेकरा. राजू, राजू माझी चला आठवत. अगं अशी माझी शेजारी बसून असायची, मला सोडायचीच नाही. सारखी आय आय करत माझा पदर धरून असायची. पण आता सगळ्यांची आई झाली आहेस तू. एवढ्या शेवट हक्क घर सांभाळतीस. मी बघितलंय ना धनुच्या लग्न. दिवे कुणी बनवलं? हे दिवे फक्त माझी आईच बनवू शकते. दुसऱ्या कोणाचं कामच नाही. म्हणजे आई, तू धनु दीदीच्या लग्नात दिवस तू बनवलेले? पण आई, तू समोर का नाही आलीस आमच्या? का लपून राहिलीस? कशी येणार होते मी, कशी येणार होते समोर? माझ्या धनुचं नवं आयुष्य सुरू होत होतं. तिच्या पुढच्या आयुष्यावर मला माझ्या भूतकाळाची काळी सावली पडू द्यायची नव्हती. आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगी मी येऊन करणार काय होते? मला माझ्या धनुला आनंदाने सासरी जाताना बघायचं होतं. माझी हिम्मत नाही झाली लेकरा तुमच्या समोर यायची. पण लेकरा, आता मला तुझं लगीन बघायचं. तुझ्या लग्नात येईन मी. तुला आठवते? इथं असं माझ्या पत्राला धरून इथं बसायची आणि हट्ट करायचीस मला रांगोळी काढायला शिकवू म्हणून. माझ्या तेजूला रांगोळीत रंग भरायला लई आवडायचं. ती रांगोळीत रंग भरायची आणि तू हळूच रंग पळून घेऊन जायची. तू हळूच खोड्या काढायची आणि धनु हळूच घरातलं खायला पळवायची. पण माझी तेजू लहानपणापासूनच लई शांत. तिच्या तर चिमुकल्या हाताने मला घरकामात लई मदत करायची. आणि धनु, तुला आठवतं का उन्हाळ्याच्या सुट्टीत घमेला भर आंबट एकटीच खायचीस. दोन्ही हात तुझे असे आंब्याच्या रसानं भरलेलं असायचं. आणि राजू, तू हिला लदे आंबा म्हणून चिडवायचीस. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज